पटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. अशी मराठीतल्या एका कवितेची ओळ आहे आणि ती 100% खरी आहे. प्राजक्त किंवा पारिजात ह्याची फुलं इतकी नाजूक असतात की ती देठाला दीर्घकाळ धरून ठेवू शकत नाही. ती सहज खाली गळून पडतात. वाऱ्याची झुळूक आली तर मग हे प्रमाण जास्त असते. आणि महत्त्वाचं हे की खाली पडलेली फुलं कोणी उचलून घेत नाही, कारण ती निर्माल्य झाली असं मानलं जाते. प्राजक्ताचं एक वैशिष्ट्य असं की त्यामागे काही पौराणिक संदर्भ आहेत. देव आणि दानव यांनी जे समुद्र मंथन केलं होतं त्यात 14 रत्ने समुद्रातून बाहेर पडली. त्यापैकी एक म्हणजे पारिजात, आणि ते देवांनी आपल्याकडे ठेवून घेतलं. दुसरी कथा अशी की कधीतरी सत्यभामा आणि श्रीकृष्ण हे स्वर्गात गेले असता तेथे सत्यभामेने हा फुललेला पारिजात पाहिला. त्याचा सुगंध तिच्या नाकातून मनापर्यंत पोहोचला आणि ती त्याच्या प्रेमातच पडली. आणि तिने हट्ट धरला कृष्णाकडे की मला पारिजात हवा. कृष्णाने इंद्राला तशी विनंती केली, पण इंद्राने तो देण्यास नकार दिला. मग काय, पत्नी हट्टासाठी कृष्णाने इंद्राशी लढाई केली.